कार्यक्रम इथे कशासाठी आयोजित केला जातो? बाबासाहेबांचे, बुद्धांचे विचार, महापुरुषांचे विचार तुमच्या कानापर्यंत पोहोचावे आणि इथून तुम्ही काहीतरी घेऊन जावं आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते कामी यावं, हाच या कार्यक्रमाचा मेन हेतू आणि उद्दिष्ट असतो. म्हणून अशाच पद्धतीचं गीत आपल्या मोर सादर करतो आहे, जे मी माझ्या घरापासून सुरुवात केलेली आहे. मला 3 वर्षाचा मुलगा आहे. 3 वर्षाचा मला मुलगा आहे. मी प्रोग्राम वरून एक दिवस आलो आणि बाजूच्या रूम मध्ये मी अभ्यास करत होतो. तेव्हा माझी पत्नी त्याला शिकवत होती. त्याला नर्सरीत मी टाकलं, 2-3 दिवस झाले होते, तर ती त्याला शिकवत होती. तिनं त्याला प्रश्न विचारला माझ्या मुलाला, व्हॉट इज युअर नेम. माझ्या मुलाला तिनं प्रश्न विचारला माझ्या बायकोनं, व्हॉट इज युअर नेम. तर तो म्हणाला संघर्ष. माझ्या पत्नीनं पुन्हा माझ्या मुलाला प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर फादर नेम. तर तो म्हणाला उमेश बागडे. हे तर सगळेच शिकवतात, पण माझ्या पत्नीनं पुन्हा त्याला प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर कंट्रीज फादर नेम, म्हणजे भारताचा बाप कोण आहे. तर माझ्या मुलानं उत्तर दिलं, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. तर या 4 ओळी आहे का कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, प्रणय सतलज उसे पूछा तब लिख दिया, मैंने उसे पूछा कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब लिख दिया. मेरे बेटे ने कागज पर बाबा साहब लिख दिया. पण ही शिकवण मी माझ्या मुलाला कशा प्रकारे देतोय की क्या है मेरे बाजुओं में मैं ये दिखा सकता हूं. जेव्हा बाबासाहेब होते ना, तेव्हा समाज आपला गरीब होता. फार मार्मिक प्रबोधन आहे. जेव्हा बाबासाहेब होते समाज गरीब होता, पण चळवळ लखपती होती. जेव्हा बाबासाहेब होते आपला समाज गरीब होता, चळवळ लखपती होती. बाबासाहेब गेले, समाज लखपती झाला ना, चळवळ गरीब झाली. मित्रांनो, त्या चळवळीला लखपती करण्यासाठी आपल्या घरातून आपल्याला बाबासाहेबांच्या विचाराचे अनुयायी आपल्याला घडवावं लागेल. म्हणून क्या है मेरे बाजुओं में मैं ये दिखा सकता हूं, क्या है मेरे बाजुओं में मैं ये दिखा सकता हूं, सच्चे बेटे का यहां हौसला दिखा सकता हूं, भारत का संविधान बचाने के लिए प्रणय मैं अपनी अकेली औलाद को जंग में ला सकता हूं. तर ऐका, मनुवाद्यांचा थांबविण्या अरे मनुवाद्यांचा थांबविण्या आणि देशातील गोंधळ. मनुवाद्यांनी संपूर्ण या देशात गोंधळ माजवून टाकलेला आहे. अराजकतेचं वातावरण या देशात निर्माण झालेलं आहे. म्हणून त्या मनुवाद्यांना बोलायचं आहे, अरे मनुवाद्यांचा थांबविण्या आणि देशातील गोंधळ, अरे देशातील गोंधळ आणि देशातील गोंधळ. अरे मनुवाद्यांचा थांबविण्या आणि देशातील गोंधळ आणि देशातील गोंधळ. अरे उठवा क्रांतीचं वादळ, अरे उठवा क्रांतीचं वादळ न पेटवा क्रांतीचं वादळ, क्रांतीचं वादळ न पेटवा क्रांतीचं वादळ, क्रांतीचं वादळ न पेटवा क्रांतीचं वादळ, क्रांतीचं वादळ वादळ. और ये हमारे ग्राम पंचायत सदस्य फारूक जी शेख साहब, इनकी तरफ से 500 रुपया, ये जोरदार तालियां हो जानी चाहिए. और मुझे बहुत आनंद होता है जब भी बाबा साहब के गाने सुनने के लिए, जब भी हमारे मोमिन भाई आती है. मेरे गांव से भी हमारे गुड्डू अंकल आए थे. मेरे गाव से पार्टी बोटना म्हणून माझं गाव आहे, वर्धा जिल्ह्यातच कारंजा तहसील मध्ये. तिथून सुद्धा माझ्या गावातील मुसलमान व्यक्ती माझं गाणं ऐकण्यासाठी आला. कारण बाबासाहेब आणि मुसलमान लोकांचं फार जवळचं संबंध आहे. मित्रांनो, बाबासाहेबाची चळवळ समोर नेण्यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी
कुर्बान केलं बाबासाहेबाच्या चळवळीमध्ये, ते आमच्या हिंगणघाटचे सर्वर जानी साहेब, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ते चार लाईन प्रत्येक कार्यक्रमात म्हणायचे. त्या 4 ओळी आपल्या मोर सादर करतोय फारूक भाई. कि मैं तिरंगे में अपनी जान रखता हूं. यहाँ पे जितने भी मोमिन भाई होंगे सभी सुने कि मैं तिरंगे में अपनी जान रखता हूं और प्रणय लबों पर राष्ट्रगान रखता हूं. कि मैं तिरंगे में अपनी जान रखता हूं, प्रणय लबों पर राष्ट्रगान रखता हूं, सच्चा भारतीय मुसलमान हूं इसलिए कुरान के साथ संविधान रखता हूं. म्हणून हे क्रांती आम्हाला करायची आहे घराघरातून. म्हणून बोलायचं आहे, अरे मनुवाद्यांचा थांबविण्या मनुवाद्यांचा थांबविण्या आणि देशातील गोंधळ, अरे देशातील गोंधळ, देशातील गोंधळ. अरे उठवा क्रांतीचं वादळ, अरे उठवा क्रांतीचं वादळ न पेटवा क्रांतीचं वादळ. रूढीवादाचा परंपरेचा तोडावया मनका, तोडावया मनका. त्या रूढीवादाचा परंपरेचा तोडावया मनका, तोडावया मनका. निवडणुकीत एका मताने, निवडणुकीत एका मताने द्यावा आता दणका, द्यावा आता दणका. रूढीवादाचा परंपरेचा तोडावया मनका, निवडणुकीत एका मताने द्यावा आता दणका. बाबासाहेबांना आपण, बाबासाहेबांचा उदो उदो करण्यात आपण राहिलो. बाबासाहेबाला कधी आपण दिमागात घेतलं नाही, बाबासाहेबाला आपण डोक्यावर घेतलं, डोक्यात कधीच घेतलं नाही. उदो उदो करणारे गाणे जर म्हटले ना तुम्ही आत्ताच नाचायला लागता. पण मला नाचवायचा समाज घडवायचा नाही, मला वाचणारा समाज घडवायचा असे बाबासाहेब म्हणत होते. कारण ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुईसपाट, बाबासाहेब म्हणत होते. म्हणून आज परिवर्तन झालं पाहिजे. आणि परिवर्तन कशात होईल? कारण आज समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे, समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. आणि ती योग्यता प्रथम आपल्यात येण्याची गरज आहे. अरे बाबासाहेबाची प्रतिमा डोक्यावर घेतल्यापेक्षा बाबासाहेबाचे विचार डोक्यात घेण्याची गरज आहे. रूढीवादाचा परंपरेचा तोडावया मनका, तोडावया मनका. अरे बाबासाहेबाला डोक्यात घ्या रे, डोक्यावर घेऊ नका. कारण जाकर के तू ना गैरों की दावत में बैठता, ये भी भीमराव जगताप अलीपुर से लिखते हैं कि जाकर के तू ना गैरों की दावत में बैठता, दिन रात तू गैरों की हिफाजत में बैठता. अबे सीने में कैद कर रखा है तूने भीम जी को, दिमाग में रखता तो सत्ता में बैठता. मनुवाद्याना रूढीवादाचा परंपरेचा तोडावया मनका, तोडावया मनका.
निवडणुकीत एका मताने द्यावा आता दणका, द्यावा आता दणका. घराघरात पोहोचवा आता, घराघरात पोहोचवा आता, घराघरात पोहोचवा आता. बाभीमाची ही चळवळ, बाभीमाची ही चळवळ, बाभीमाची ही चळवळ. अरे उठवा क्रांतीचं वादळ, अरे उठवा क्रांतीचं वादळ न पेटवा क्रांतीचं वादळ. क्रांतीचं वादळ. शेवटचं कडवं आहे. या गीताचे कवी आदरणीय माझा लहान भाऊ प्रणय खोबराकडे उर्फ सतलज नागपुरी लिहितो. शूरवीराचे वंशज तुम्ही, त्या शूरवीरांचे तुम्ही वंशज आहात ज्या 500 महारांनी 28,000 पेशव्यांना गाडलं. त्या लढवय्यांचे तुम्ही वंशज आहात, नागवंशी. म्हणून शूरवीरांचे वंशज तुम्ही, शूरवीरांचे वंशज तुम्ही येऊन भानावर, येऊन भानावर. रणमैदानी, रणमैदानी पडा रे आता तुटून वैऱ्यावर, तुटून वैऱ्यावर. फुलांचा इतिहास कड्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कड्यांनी लिहिला आणि रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. अरे फुलांचा इतिहास कड्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही लोक घाबरतात आपल्याला पाहून, कारण आपला इतिहास बाबासाहेबांनी लिहिला. पण आज त्या इतिहासाला विसरण्यासारखं झालेलं आहे. नवीन पोरं नुसतं मोबाईल मागं, नेट 2 GB नेट एकटा पोट्टा 12 नाही वाजत सकाळचे तर खतम करून टाकतो. नुसता PUBG, 3G 4G आहे ना सिम. आता 5G निघालं. पण एवढ्या या 3G 4G 5G मध्ये भीमजी आणि शिवाजी तुम्हाला आठवणीत राहिल्या पाहिजे. ते खूप महत्वाचे आहे, भीमजी आणि शिवाजी, आहे की नाही? नाहीतर आजकालचे पोट्टे काही विचारूच नका. हो भयंकर. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, माझ्या घरापासचं एक पोरग 15 दिवस झाले शाळेतच नाही गेलं. माझ्या घराजवळचं पोरग 15 दिवस झाले शाळेतच नाही गेलं. पण त्याची आजी आणि त्याची युती होती, कारण तिले फुकटचे बिस्किट खायला भेटे. म्हणून आजीची ना नातवाची बरोबर युती. 15 दिवसाच्या नंतर गुरुजी घरी आला. बुडीला खिडकीतून दिसला. बुडी नातवाजवळ गेली आणि सांगितलं, नातू तुझ्या मास्तर आला, तू लप. बुडी म्हणते नातू तू लप. पण नातू म्हणते बुडीले, आजी तूच लप अंदर, कारण मी 10 दिवसाच्या अगोदर सांगितलं का माझी आजी मेली, म्हणून मी काही शाळेत येऊन नाही राहिलो. अशी परिस्थिती झाली आहे समाजाची. म्हणून माझ्या नवतरुणांना सांगणं आहे माझं की महापुरुषांच्या विचारांची जाण कुठे आहे, महापुरुषांच्या विचारांची जाण कुठे आहे, युवा पिढीचे आता भान कुठे आहे. स्वार्थासाठी फिरता तुम्ही दारोदारी तेजस, तुमच्यामध्ये सांगा आता स्वाभिमान कुठे आहे. मनुष्यवरचं कडवं आहे. शूरवीरांचे वंशज तुम्ही, शूरवीरांचे वंशज तुम्ही येऊन भानावर, येऊन भानावर.
मैदानी पडा रे आता तुटून वैऱ्यावर तुटून वैऱ्यावर आणि मग अरे कोरेगावच्या सारखे बैरी त्या कोरेगावच्या सारखे बैरी कोरेगावच्या सारखे वैरी काढतील पळ मग काढतील पळ अरे उठवा क्रांतीचं वादळ अरे उठवा क्रांतीचं वादळ न पेटवा क्रांतीचं वादळ